टक्केवारीचं आणि गुत्तेदारीचं काम करंटच्या आमदार यांनी कळमनुरीमध्ये केलेलं आहे. संतोष बांगरनं किती प्राथमिक आरोग्य केंद्र बांधली, संतोष बांगरनं किती प्राथमिक शाळा बांधल्या, ही व्यक्तिगत कामं केली आणि स्टंटबाजी केली. संतोष बांगरनं व्यक्तिगत कामं केली. तुम्ही तुमच्या कामा पाहिले, आमच्या मुसलमानाचा काय विषय आहे की नाही? तथागत गौतम बुद्ध या देशाचे नव्हे त्या जगाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या अस्थींचा खोटा टाकून आमदारांनी चालवला. त्यांच्या अस्थी खोट्या होत्या, थायलंडहून आणल्या, श्रीलंकेहून आणल्या. आज आमदार साहेबांमुळे ना घरातले 2 माणसं दवाखान्या वाचून वाचले. संतोष बांगरनं हे बी सांगितलं, मुसलमानाचा ओटाची करत नाही, मुसलमानाच्या ओटाची करत नाही म्हणे मला. 4 एकरचा जे खोटा अजेंडा यांनी राबवला. वंचित बहुजन आघाडीनं माझ्याकडे 7-12 आहे, माझ्याकडे 7-12 आहे. सर्व समावेशक कामं करण्यात संतोष बांगर कमी पडला. मी एक शेतकरी है, लेकिन जब भी मुस्लिम समाज का जहाँ पर आरक्षण की बात आती है या मॉब लिंचिंग की बात आती है या तिरपट तलाक की बात आती है या शरीयत की बात आती है तो कोई भी आवाज उठाने के लिए तैयार नहीं होता है. 77 वर्षापासून डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 77 वर्षापासून जयंती निघत नाही. आमच्यावरती गेली 6 वर्षामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले, पण आमदारांनी त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप घेतलेला नाही. हे जातीभेद दिसत नाही तर काय आहे? आणि हळदीचा भाव किती होता आपल्या इकडे? संशोधन केंद्र आलं, 16,000 हळदीला भाव भेटला. ते सांगणार ना तुम्ही, त्या विषयावर बोलणार ना तुम्ही? की हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अतिवृष्टी यादीमध्ये जे नाव वगळलं, ती जे माती झाली आणि आमदारांनी टाळला का नाही? शेतकऱ्यांचं आमच्या काय झालंय यांनी उत्तर द्यावं. आम्ही यांना उत्तर मागवतो. बाळासाहेब ठाकरे कळमनुरीच्या उद्यानाला नाव आहे आणि तिथे जर जाऊन बघसाल तर दारूच्या बाटल्या आणि ते गेट बंद आहे गेली 2.5 वर्षापासून. अत्यंत घाण तिथं पसरलेली आहे. माझ्या नावावर शेती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चर्चा विधानसभेची हवा कोणाची, नेत्यांची पोलखोल आपला स्पेशल कार्यक्रम घेऊन आलो आपण कळमनुरीमध्ये. कळमनुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिंदे गटाचे ओरिजिनल शिवसेना ज्यांना चिन्ह भेटलेले संतोष बांगर. तर संतोष बांगर साहेबांनी मागील त्यांच्या कालखंडात मतदारसंघात कामं केलीत नाही केलीत याचाच आढावा आपण थेट जनतेशी करणार आहोत. आपला हा कार्यक्रम चालू करण्याचा मेन उद्देश म्हणजे तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडता यावं, त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम चालू केलाय. व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. तर आपण रनिंग आमदार जे आहेत त्यांचे कार्यकर्ता विचारू की त्यांच्या साहेबांनी मागील 5 वर्षात मतदारसंघाशी कोणती कामं केलीत, ज्या कामाच्या जोरात या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. काय नाव होतं? माझं नाव मयूर शिंदे. मी संतोष दादा बांगर यांचा समर्थक आहे. मी शिवसेनेचं काम साहेबासोबत बरेच वर्ष झालं करतो. साहेबाचं काम असं आहे की प्रत्येक ठिकाणी क्षेत्र कोणतंही असो त्या ठिकाणी आमदार साहेबाची मदत आहे. दवाखाना असू द्या, रस्ते राहू द्या, नाल्या राहू द्या, शेतकऱ्याचे प्रश्न राहू द्या, प्रत्येक प्रश्नाला आमदार साहेबानं प्रत्येक शेतकऱ्याचे राहू द्या, व्यापाऱ्याचे राहू द्या, पुन्हा समाजाच्या पलीकडे काम साहेबांना केलेलं आहे ना. जातीपातीचं राजकारण कधीच केलेलं नाही. प्रत्येक समाजाला सोबत घेऊन राजकारण करत आलेले, समाजकारण करत आलेले. त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये संतोषदादा बांगर हेच निवडून येणार आहे. काम सांगा ना, विशेष काम त्यांनी केलेलं आहे तुमच्या साहेबांना. मी खाली आलो म्हणजे विचारायला. विशेष काम म्हणजे हे रस्ते झालेले आहे साहेबाचे. त्याच्यानंतर त्या दांडेगाव रोडला रोड झालेले आहे. इथं लमानदेवाचं मोठं काम झालेलं आहे. त्याच्यात बरेच काम आहे. काम केले म्हणा मग. खूप काम आहे प्रत्येक. आणि कळमनुरी शहरामध्ये विशेष प्रत्येक 2100 कोटी रुपये काम आणले साहेबांनी. काय म्हणले? 2100 कोटी रुपयाचे या कळमनुरीमध्ये प्रत्येक गल्ली गल्लीला रस्ते झालेले. प्रत्येक पहिला रस्ता नव्हता पूर्ण. आपण विरोधी बाकावरच्या लोकांना विचारलं की बांगर साहेबांनी कोणती कामं केले. काय नाव सर आपलं? अक्षय देशमुख. काय वाटतं तुम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही अपक्ष अजित मगर. काय वाटते बांगर साहेबांनी असं काम केलं म्हणतात तुम्हाला काय वाटते? आमदार भरीव काम असं कोणतंही केलेलं नाही. आणि अजित मगर जे आहेत ते सर्व जनतेचे, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे एक नेतृत्व आमच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात अजित मगर हे आहेत. अजित भाऊ सुरुवातीस 16 वर्षापासून शेतकऱ्यासाठी काम करतात. मी एक शेतकरीच आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अजित भाऊला डावलले गेले. कारण त्या ठिकाणी टारफे साहेबाला दिले. कारण 16 वर्षापासून अजित भाऊचं आम्ही शेतकरीच आहे. मी कोणाचा पक्षाचं काम नाही करणारा. कारण सर्वसाधारण ग्रामीण भागात कामं केली नाही मतदारसंघात. कामं असे तेवढे काय विशेष कामं झालेले आहे. काय कामं झाले नाही म्हणा. तुमचं डायरेक्ट आरोप आहे. हो
नाही, वंचित कोण आहेत? मी आहे, बोला, तालुका बोला. अध्यक्ष. काय वाटतं सर, बांगर साहेबांनी कामं केली की नाही आमदार? करणचे जे आमदार आहेत कळमनुरीचे, त्यांनी शहरामध्ये तुम्हाला सांगतो गेल्या 2.5 वर्षामध्ये शहराचा विकास पूर्णतः त्यांनी रखडल्या गेलेला आहे. आपण जर मुस्लिम एरिया बघसाल आणि जुन्या बस स्टँडचा एरिया बघसाल आणि कळमनुरी शहरातली SBI बँक बघसाल तर दर पावसाळ्यामध्ये त्यातलं पूर्ण जे घाण पाणी आहे, जे कमरेपर्यंत पाणी येते, हे लोकांच्या घरामध्ये घुसते. त्यांना त्या नालीतल्या पाण्याचं नियोजन लावता आलं नाही. रोडांचे प्रश्न करतायत, रोड केले, रोडांमध्ये जागोजागी खड्डे केले. फक्त टक्केवारीचं आणि गुत्तेदारीचं काम करंटच्या आमदार यांनी कळमनुरीमध्ये केलेलं आहे. राहिला प्रश्न दुसरा, धार्मिकतेच्या धर्माच्या नावावरती अजेंडा चालून समाजामध्ये भेदभाव करण्याचं फक्त काम संबंधित आमदारांनी केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. मी आपल्याला सांगतो पत्रकार साहेब, गेली वाकुडी असेल, कोंडूर असेल, धानोरा असेल, इथले जर आपण रोड बघितलेत तर एवढे खड्डे आहेत. एखादी महिला जर गरोदर असली तर तिला एखाद्या गाडीमध्ये सुद्धा आणता येणार नाही. येता तिचं प्रस्तुती तिथेच होऊन जाईल. मला माझे थांबा, तुम्हाला देतो ज्या रस्त्यात ते मुद्दा घ्यायला ते रस्त्यात टेंडर लागलेलं आहे, ते रस्ता व्हायलेला आहे. साहेबांनी टक्केवारी कधीच घेतली नाही. दाखवून द्यायचं आम्ही घेतो. यांचे विरोधी पक्ष जे आहेत बोलणारे, यांनी कुठं टक्केवारी घेतली आम्ही सांगतो. आमची विकास कामाचा आणि ते राहिलेले रस्त्याचा विषय सगळीकडे टेंडर लागलेले, काम चालू आहे. आम्ही दाखवतो. माझे सहकारी शैलेश भाऊ यांनी सांगितलं की 2100 कोटीचे काम या मतदारसंघात मागच्या काळात आलेत. मला एवढंच विचारायचं, या 2100 कोटीच्या कामामध्ये किती मुलांना रोजगार मिळाला? कळमनुरी शहरातल्या किती मुलांना रोजगार मिळाला? कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील किती शेतकरी सिंचनाखाली आले? कळमनुरी बाळासाहेब ठाकरे ज्यांचा ते आदर्श मानतात, जे ज्यांचे पर्शभूमी आहे, बाळासाहेब ठाकरे हे कळमनुरीच्या उद्यानाला त्यांनी नाव दिलंय. तिथं आपण जर गेला, दारूच्या बाटल्या, अत्यंत खालच्या दर्जाचे खड्डे. बाळासाहेब ठाकरे कळमनुरीच्या उद्यानाला नाव आहे. आणि तिथे जर जाऊन बघसाल तर दारूच्या बाटल्या आणि ते गेट बंद आहे गेली 2.5 वर्षापासून. अत्यंत घाण तिथं पसरलेली आहे. आपण मराठा ते उद्यानाचं बोलत आहे. ते उद्यान किती वर्ष झाले पडित होतं. आमदार साहेबांना सुशोभित करा तिथं काम केलेलं आहे. आणि ते आता दादा ऐका, कोंडूर डिग्रजचं बोलत होते, त्या गावामध्ये मुलगी कोणी देत नव्हतं. तर मी ज्ञानेश्वर देशमुख, मराठी माणूस आहे. मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील ते आमचा अंतिम निर्णय राहील. व मनोज जरांगे पाटलाच्या नावाखाली आता काही माणसं फॉर्म भरत आहेत. नाव घेऊन नाही सांगू शकत नाही. बरेच उमेदवार सर्व जनतेला माहित आहे. ते उमेदवार बरेच आता मनोज जरांगे मतदारसंघात 100% बसणार. आणि ते जरांगे पाटला नाही तर माणूस जरी देईल नाही तर सर्व मतदारसंघाला माहित आहे की मराठा 4 उमेदवारापैकी कोण मराठ्याचं काम केलं, कोणी नाही, कोण आलं होतं. त्यामुळे आता मराठ्याला मी सांगू शकतो की जातीसाठी हेच टाइम आहे आपल्याला. यानंतर जातीसाठी टाइम भेटणार नाही. ही जर वेळ गेली रिंग आमदारानं कामं केली. सर, मी कोणावर टीका करू शकत नाही. मी मराठा माणूस आहे. नाही, राजनीतीमध्ये माझा कोणताही नाही. त्यांची भूमिका ठीक आहे, पण आमदार साहेबांना पळून गेले. शिवली बुद्रुक मध्ये एका मराठा युवकांना त्यांना आरक्षणाचा प्रश्न विचारला होता. अक्षरशः त्या युवकाला दबावाची भाषा आमदारांनी केली आणि कॅमेरा बंद करायला लावला. आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे. बोला सर, काय म्हणून साहेब सांगा. आमदार संतोष वगैरे कामं केली होतं सगळं. बांगर साहेबांना केले काम. बांगर साहेबांना कामं केले म्हणजे केले. हे काम इथं करू नको. बांगर साहेबांना काम केलं. मतदान करत नाही. कोणाला आम्ही करत नाही. तुम्ही आमदार साहेबांना मतदान करा. आपल्याला मतदान करत नाही. ठीक आहे, तिकीट आता थांबा, शेतकरी या सर्व शहरी भागातल्या तुमच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया झालेल्या आहेत. पण मला इथे एकच म्हणायचं, कृपा करून माझे विचार ऐका तुम्ही. इथं सर्वसामान्य माणसाला जाती या सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी सर्वसामान्य माणसाला जातीत अडकवण्याचं काम केलं. सर्वसामान्य माणसाच्या याच्यात आजही शेतकऱ्याला साक्षर करण्यात अजित भाऊ मगर आज
आज गेल्या 15 वर्षापासून काम करत आहे. संतोष बांगरण्याची कामं केली, ती व्यक्तिगत कामं केली, स्टंटबाजी केली, संतोष बांगरण्याची कामं केली. माझा प्रश्न आहे संतोष बांगरने किती प्राथमिक आरोग्य केंद्र बांधली, संतोष बांगरने किती प्राथमिक शाळा बांधल्या, संतोष बांगरने किती पुरी चौक्या बांधल्या. ही व्यक्तिगत कामं केली आणि स्टंटबाजी केली. डायरेक्ट शासकीय सर्वसमावेशक कामं करण्यात संतोष बांगर कमी पडला. मी एक शेतकरी आहे, संतोष बांगर कमी पडला. अजित भाऊ मगर कोणताही पद नसताना शेतकऱ्याच्या लेकराला साक्षर केलं. सर्व जातीच्या विद्यार्थ्याच्या सर्व परीक्षा घेतल्या. 3000 लोकांच्या डोळ्याची ऑपरेशन केली. तिथं जात पाहिली नाही. अजित मगरनं व्यक्तिगत कामं केली. एका विधानसभा संतोष बांगरनं विधान भवनात बोललेला 5 वर्षाचा एक व्हिडिओ दाखवा मला. संतोष बांगर शेतकरी तुम्हाला दिलं ना बोलायला. बोला 4,000 रुपये सोयाबीन चालले. 4,000 रुपये थेंबा भाव आहे. शेतकऱ्याला कर्ज झालं. आम्हाला आरक्षण नाही. मोठा करा रे. तुम्ही बोला, तुम्ही जवळ या इकडे. गोल करा ना राव, मोठं करा ना. आपल्याला तुम्ही बोला ना. आवाज नाही. सगळ्याला बोलू द्यावं लागेल. तुम्हाला बोलायचं ना. अरे दादा आपल्याला काम कोण केलं. अरे बोलू द्या ना. अपक्ष अजित मगर अपक्ष भावा आता थोडं ऐकतो माझा. आता भावा ऐकतो माझं. कोणताही पक्ष असो, कोणताही काही असो, सगळं आपली दाखवायले. लोकशाही पद्धतीने कोण काम करायला हे तुम्हाला नाही, आम्हाला कोणालाही कळत. आता आमचा विषय असा आहे मुसलमानाचा, की आमची जे आता जे अकापचं जे बिल आलं त्याच्यात जे आम्ही त्याला निवडून आणलं त्यानाही काय म्हणलं नाही. आम्ही ज्याला निवडून आणलं त्यानाही काय म्हणलं नाही. जे आमचा आमदार होता त्यानाही काय म्हणलं नाही. तर आम्ही कोणासोबत जावं. आमचा का विषय आहे की ना. तुम्ही तुमच्या कामाचे पाहिले, तुम्ही तुमच्या बिलाचे पाहिले, तुम्ही तुमच्या कामा पाहिले. आमच्या मुसलमानाचा का विषय आहे की नाही. त्याच्यासाठी आम्ही कोणालाही विरोध करा ना. आम्ही एवढा म्हणालो जे बी काम करायले आणि जे बी साहेब यायले ते आमचा मुसलमानाचा मुद्दा पाहून यावं. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचा एक मोठा विषय हे मागले अतिवृष्टीचे पैसे आता मिळाले 223चे. आताच्या अतिवृष्टीचा विमा तर मिळालाच नाही. 2 वर्षाचा विमा मिळाला नाही. पैसे भरून शेतकरी परेशान. पैसे भरून शेतकरी परेशान. पिछले लोकसभा चुनाव में मुसलमानों ने महाविकास आघाड़ी को झोली भर भर के वोट दिए. लेकिन जब भी मुसलमान के अगर कानून लोकसभा में या विधानसभा में पास होते हैं तो कोई भी मुसलमानों के कानून को विरोध करने के लिए ना महाविकास आघाड़ी आगे आती है ना कोई आगे आती है. चला या.
आता राऊंड बनवा, आता राऊंड बनवा, आता राऊंड बनवा, आता राऊंड बनवा. महत्वाचा मुद्दा आहे. आमचे दैवत मनोजदादा दरंगे आहेत. त्यांनी जो आदेश आम्हाला देतील तो आदेश आमच्यासाठी सर्व मराठा समाजासाठी एक आहे. इथंच याच मतदारसंघाचा विषय नाही तर अखंड महाराष्ट्राचा विषय आहे. मनोजदादानं ज्या दिवशी मनोजदादा आदेश देतील की आपल्याला या उमेदवाराला पाडायचं किंवा या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं, त्या रोख भूमिकेवर आमचा मराठा समाज आणि सर्व समाज त्यांच्या पाठीमागे राहतील. आणि राहिला विषय या मतदारसंघाचा, या मतदारसंघातली विद्यमान आमदार असतील, विरोधी पक्षातले आमदार असतील, जो आमदार जो उमेदवार मराठा समाजासाठी मराठा जातीसाठी काम करेल, सर्व समाजांना एकत्र घेऊन काम करेल, त्याच्या पाठीमागं मराठा समाज उभा राहील. हे बघा, आता हे भाऊ म्हणले ना, आता आता हे भाऊ काय म्हणले, बरोबर म्हणले ना, जे काय म्हणले ते जे आमदार सगळ्या समाजाला घेऊन चलल त्याला आपण वोट करणार. तर या कळमनुरी विधानसभेमध्ये फक्त सगळ्या समाजाला घेऊन संतोष दादा बांगर चलत आहे. आता राहिला विषय मराठा आरक्षणाचा. मी मराठा आरक्षणामध्ये काम केलेलं आहे, पण आमदार साहेबांनी कधी आमच्या मराठा समाजाला विरोध केलेला नाही. त्याच्यामुळं आमच्याकडून जेवढं काही मराठा समाजाकडून होईल आम्ही संतोषदादा बांगर यांना मदत करणार. आणि जरांगे दादा पाटलांना एक विषय काढला होता, ऐका, जरांगे दादा पाटलांनी एक विषय काढला होता, ज्या मतदारसंघामध्ये जे माणूस खरंच काम करत आहे हो त्याला सपोर्ट करा, ही भूमिका त्यांची होती. जाती धर्माचा विषय आमदारापर्यंत कुठलाही येत नाही. मी तुम्हाला जास्त उदाहरण देतो. हिंगोली जिल्ह्यामधलं गेली 77 वर्षामधून एक गाव आहे जे कळमनुरी विधानसभेत येते, हिंगणी गाव. तिथं गेली 77 वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 77 वर्षापासून जयंती निघत नाही. आमदारांकडे 10 वेळेस त्या गावातली मंडळी गेली. आमदारांनी काय केलं? आमच्यावरती गेली 6 वर्षामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले, पण आमदारांनी त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप घेतलेला नाही. हे जातीभेद दिसत नाही तर काय आहे? मिरवणूक आम्ही काढली, त्याच्यामध्ये आम्ही होतो, आम्ही आमच्या अंगावर गुन्हे घेतले, आमचे रेकॉर्ड आहेत आणि आमदाराकडे शिष्टमंडळ घेणार आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे व्यक्ती आहोत. पूर्ण जिल्ह्याच्या हजारो आंबेडकर अनुयायांचा पाठिंबा त्या गावाला मिळालेला होता. आपण एक लक्षात घ्या, तथागत गौतम बुद्ध या देशाचेच नव्हे त्या जगाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या अस्थींचा खोटा मुद्दा आमदारांनी चालवला. त्यांच्या अस्थी खोट्या होत्या, थायलंडहून आणल्या, श्रीलंकेहून आणल्या, फक्त तिथं पार्टी शेतकऱ्यांचा मुद्दा जे सगळ्यात महत्वाचा होता. आमदार मोद्यांनी जहाजीमध्ये मस्त बसले, जहाजीमध्ये पाण्यात जाऊन मस्त शेतकऱ्यांच्या दिसते पावले आणि एक मिनिट, संतोष बांगरने काय केलं माहितीये का? ऐका असं सांगण्यात आलं की बाहेर देशातून आस्थी आणणार आहेत, पण आस्थी ज्या वेळेस बौद्ध समाजाने त्यांना विचारलं की खरंच बुवा आस्थी खोटी आहेत की खरे आहेत, हे आधी बघा, त्यांनी खरंच आस्थी त्यांनी आधी चर्चा केली, खूप प्रसिद्धी केली, पण ते आस्थी खऱ्या असत्या तर खरंच त्यांनी आणल्या असत्या. बौद्ध समाजाने प्रत्यक्ष जाऊन तिथे विचारलं, पोलिसांना विचारलं, तिथं पत्रक दिले की बाई खरंच आस्थी खोटी आहेत की खरे आहेत हे विचारा आणि नंतर जे आस्थी आणा. त्यानंतर ते उलगडा झाला आणि ते खोट्या निघल्या असती. संतोष बांगरे आणणार होते, पण ते नंतर लक्षात आलं की हे खोटं आहे सगळं, त्याच्यामुळे ते सगळं कॅन्सल केलं आणि छोटा सा कार्यक्रम घेऊन जिस टाइम पे मराठा आरक्षण का मुद्दा जो जरांगे पाटिल साहब ने पहले शुरू उठाए थे, उस मुद्दे को लेकर सबसे पहले लोकसभा के अंदर माननीय खासदार MIM पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहब ने जरांगे पाटिल के साथ में समर्थन देने का पहले लोकसभा के अंदर विषय उठाए थे. उसके बाद हर तरफ उनको पाठिंबा दिया गया. हमारी MIM पार्टी जरांगे पाटिल साहब के साथ में है. और रहा मतलब अभी महाविकास आघाडी का गए पाटलांचे उमेदवार त्याच्यामध्ये तुम्ही उभे राहणार आम्ही. आमच्या पार्टीचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांना म्हणलं की जेव्हा जरांगे पाटिल कोणाला जर सपोर्ट केले असेल त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू. गए बारी की अपने लोकसभा चुनाव में मुसलमानों ने झोली भर भर के महाविकास आघाड़ी को मतदान दिए, लेकिन जब भी मुस्लिम समाज का जहां पर आरक्षण की बात आती है या मॉब लिंचिंग की बात आती है या तिरपट तलाक की बात आती है या शरीयत की बात आती है तो कोई भी आवाज उठाने के लिए तैयार नहीं होता है. सिर्फ बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी पूरी ताकत के साथ लोकसभा में आवाज उठाते हैं, बाकी कोई आवाज नहीं उठाता है. ठीक आहे, ते म्हणले सर
जरांगे पाटलाच्या मागे मुस्लिम समाज उभा राहणार आहे. जर जरांगे पाटलांनी इथं मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली आता हिंगोली परभणी नांदेड कुठून दिली तुम्हाला काय वाटतं मराठा समाज त्याच्या मराठा बरोबर समाज 100% त्यांच्या पाठीमागे उभा राहील. कोणी समाज- कारण कोण्याही समाजाला जर जरांगे पाटलांनी आदेश दिला की हा समाजाचा व्यक्ती आपल्या समाजासाठी काम करत आहे तर नक्कीच पूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीनं मुस्लिम असो एससी असो आदिवासी असो किंवा ओबीसी असो त्याच्यासाठी 100% पूर्ण ताकदीनं उभा राहील. कोणता उमेदवार हो कोणताही उमेदवार असो. आणि आमचा एक मुद्दा आहे या जागी जो कोणी उमेदवार असतील त्यांनी मुस्लिम एससी मराठा यांची भूमिका स्पष्ट करावी यांच्यासाठी भूमिका स्पष्ट करावी. वक्त अमेंडमेंट बिल जब लोकसभा में पेश हुआ था वक्त अमेंडमेंट बिल जब लोकसभा में पेश हुआ था उस वक्त उद्धव बाला साहेब ठाकरे के 9 MP वॉकआउट करके इस बिल की मुखालिफत कर रहे थे. महाविकास आघाड़ी के 9 MP वॉकआउट कर रहे थे. इस बार महाविकास आघाड़ी को मतदान नहीं देंगे हम नोटा का बटन दबाएंगे. सर्व राजकीय पक्ष कळमनुरी मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण करत आहेत. या सर्व कळमनुरी मतदारसंघामध्ये सर्व राजकीय पक्ष जातीपातीच्या गणितामध्ये सर्वसामान्य माणसाला अडकवून ठेवलेला आहे. पण सर्वसामान्य माणूस हा हुशार आहे कारण सर्वसामान्य माणूस हे सर्व काही सोंग बघत आहे. गेल्या 8 दिवसामध्ये ज्यांनी उमेदवाऱ्या भरल्या त्या उमेदवाऱ्यामध्ये एकाही राजकीय पक्षानं स्वतःचा जाहीरनामा मतदारसंघाला कोणती ठोस आश्वासनं कोणती नवीन स्वप्न याच्याबद्दल एकही राजकीय पक्ष बोलण्यामध्ये सक्षम दिसला नाही. माझं नाव ऐका माझं नाव दाजीबा हटकर आहे. माझं नाव दाजीबा हटकर आहे. मी इंद्रनगर मध्ये राहतो. आस्थेचा विषय निघलेला आहे तर मी सर्वप्रथम आमदार साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी 4 एकर जागा देऊन आणि 3 एकर जागा देऊन 3च का होईना 4 एकरचा जे खोटा अजेंडा यांनी राबवला वंचित बहुजन आघाडीनं माझ्याकडे 7-12 आहे. यायच्या तीन एकर आहे. 3 एकर विषय सांगतो आमच्या रनिंग आमदाराचा विषय नाही इथं शेतकऱ्याचा प्रश्न आहे. कळमनुरी तालुक्याच्या विकासाचा प्रश्न शेतकऱ्याच्या शेतीमालाला शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव 4,000 38,000 विकायला गव्हर्नमेंट राज्य सरकार हमी भावानं नाफेडची खरेदी करतो म्हणलं अलाउन्सिंग केली. अजून एकही केंद्र नाफेडचा नाफेडचा खरेदी केंद्र सुरू केलं नाही. कळमनुरीचा आता आपण बस स्टँड मध्ये उभ्या फक्त समोर केलं बस स्टँड मध्ये पाणी साचायला शेतकऱ्याला वेळेवर लाईन नाही. 1400 रुपयाचं डीएपीचं पोतं अन्न लिंकिंग मध्ये विकायले. आज मी स्वतः शेतकरी आहे. हरभऱ्याला डीएपीचं सुद्धा खताचं पोतं आज कळमनुरी सोयाबीन 4,000च होतं ना आजही सोयाबीन 4,000च आहे. 2023चा पीक विमा देण्यात हे लोकप्रतिनिधी कमी पडले. 2023चा पीक विमा मिळाला आता आपण मुद्दा मांडला सोयाबीनचा भाव 4,000 आहे आणि हळदीचा भाव किती होता आपल्या इकडं संशोधन केंद्र आलं 16,000 हळदीला भाव भेटला. ते सांगणार ना तुम्ही त्या विषयावर बोलणार ना कोणी हळदीला भाव किती आला 16,000 भाव भेटला. 4 पोते हिंगोली जिल्हा पूर्ण कोरडवाहू आहे. हिंगोली जिल्हा प्रत्येक कोरडवाहू आहे. प्रत्येकाकडे थाळत नाही. त्याच्यामुळे कापूस आणि सोयाबीन हेच मुख्य हिंगोलीचे पीक. त्याच्यामुळे या सोयाबीनला कापसाला भाव असणं गरजेचं आहे. तेलाचा खूप भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे सोयाबीनला भाव असलेला आहे. शिंदे गटाचे शिवसेनाचे पदाधिकारी यांना फक्त माझे मित्र सहकारी आहेत ते यांना माझा फक्त एवढा प्रश्न आहे. यांनी कळमनुरच्या विकासाचा मुद्दा घेतला. रोडांसाठी 2100 कोटी सांगितले 500 कोटी सांगितले जे काय सांगायचे सांगितले. मला फक्त एवढं उत्तर अपेक्षित आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अतिवृष्टी यादीमध्ये जे नाव वगळलं ती जे माती झाली आणि आमदारांनी यांच्यावर आलं की आमचं काम नाही म्हणतात
काय झालंय यांनी उत्तर द्यावं. आम्ही यांना उत्तर मागायला आमदार तुमचा स्थानिकचा मुद्दा सांगा. तुमच्या स्थानिक आमदारांनी तुमच्या मतदारसंघात काम केलीच नाही केली? कोणीच काम केलं नाही. आमदारनं केलं. एवढी मोठी झाली. आमदारनं काम केलं. कोणत्या आमदारनं काम केलं? कोणी केलं नाही. 50 लाख स्वतःला काम केलं. हे काय हे कामामध्ये पाठवायची नाही. हे आमदाराची माहिती आहे का तुम्हाला? आमदाराची पाठवायची नाही याच्यात. आम्ही सर्वसामान्य माणसं चित्र बोलू नका. काय बी भांडण करायला तुम्ही. चला सामान्य लोक उभा राहतात. काम केली एक नंबर काम आहे. 100% काम आहे. 100% निवडून येणार. काम सांग मला. हा ते काम सांग. आमदार काम खूप केले दवाखान्याचे लोक. काम सांग मला. काम तू नागरिक आहे ना. अरे एवढे दवाखाने काय लोकांची मदत करायला काय? आम्हाला आमच्या समाजाला स्वतः 10 लाख रुपये दिले. एका शब्दावर 10 लाख रुपये दिले. साहेब मी एक व्यापारी आहे कळमनुरीचा. पुढे सध्याच्या परिस्थितीला जे संतोषरावजी बांगर साहेब आहेत त्यांचं काम हे अत्यंत स्तुतीदायक आणि अत्यंत सर्व राजकीय नेत्यांना प्रेरणादायी आहे. कळमनुरी विधानसभा तर आहेच, पण कळमनुरी विधानसभेत त्यांचे उदाहरण बाहेर विधानसभेत बाहेर जिल्ह्यात सुद्धा देत आहेत. दवाखान्याचा प्रश्न असो, आमचा व्यापारी वर्गांचा कुठला प्रश्न असो, त्यानंतर कुठलंही शासकीय काम निमशासकीय काम कोणत्याही प्रकारचं काम असो, त्यांच्या जवळ असं कधीच नाही की बघतो सांगतो असं. आज आमदार साहेबांमुळे मी घरातले 2 माणसं दवाखाने वाचून वाचले. झालं ना. काय झालं तो शेतीविषयी 2023चा जे विमा आहे जे खरीप आहे ते मला गेल्या महिन्यात भेटला आणि 24चा आता आणखीन जिल्ह्यात नाही. तर असं गृहीत धरायचं का इथं पाणीच पडलं नाही? गृहीत धरायचं का? तांत्रिक गोष्टी सर मला नाही माहित. मी कोणावरही टीका करणार नाही, पण मग असं गृहीत धरायचं का इथं पाणीच पडलं नाही? पडलं ना, मग असं गृहीत धरायचं का? सांगा ना मला. मग ते विमा गेला कुठं आमचा? ये ना सर, आणखी जिल्हाच नाही ना सर. इथं दुसऱ्या जिल्ह्याला पोहोची व्हायला 25 पाणी पडलं नाही का? गृहीत धरायचं ना. हा ना, पाणी सोडलं का आणून बाहेरून? का नद्यानं पाणी समुद्रात आणून सोडलं? मदत मिळणार होती शेतकऱ्याला. कुठं तात्काळ 25% विमा आता जमा सोयाबीनच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाला मालाला भाव नाही. तुमचा जे नेता आहे त्याला 25% आलेले आहे की नाही बघायचं. आलीच नाही. 25% आलेले नेता असेल त्यांचा कोणता असेल मला काय माहिती नाही. सांगून बोला. 25% बोलले ना आले नाही. माझ्या नावावर शेती आहे. मी अकाउंट चेक करून दाखवतो. 1 रुपया नाही आला मयूर भाऊ. माझ्या नावावर शेती आहे. 1 रुपया नाही आला. एडला पैसे आलेले ते आमच्या अकाउंटवर नाही आले. आम्हाला काय वरचं काही माहित नाही. वरून पैसे आलेले. दुष्काळ यादीतून वगळला. आपला जिल्हा दुष्काळ यादीतून वगळला. पीक विमा इकडे का पीक विमा 25% मंजूर झाला. बरोबर आहे. त्याचा मुद्दा आणि दुष्काळामध्ये जिल्हा वगळला हे मुद्दा दोन्ही वेगळा आहे. तुम्ही याच्यावर बोला. आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं इकडे का तुम्ही 25% अग्रिमचं सांगू नका. फक्त आम्हाला तुमचं म्हणणं आहे शेतकऱ्याकडून बोलतात बोलतात ना तर बोलतात. अहो शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह केला का? माझं म्हणणं आहे शेतकऱ्याचा मित्र यानं काही होत नाही. आम्ही कोण्या माणसाचा समर्थन करत नाही. आमचा मुद्दा आहे 2 नंबर ते लय वाढलेले ते सांगू नका. शेतकऱ्याला पैसे भेटलेले पुढच्या वर्षी